महाराष्ट्रात नुकत्याच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या 29 महानगरपालिकांपैकी सर्वांचंच लक्ष होतं ते अर्थातच मुंबई महानगरपालिकेवर. मुंबईमध्ये शिवसेना सत्ता राखणार की भाजपचा महापौर होणार या सगळ्याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचंच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि 16 जानेवारीला महानगरपालिकांचे निकाल लागले. 89 जागा जिंकत भाजपा हा मुंबईमधला सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक निवडून आले. काँग्रेस पक्षाचे 24 नगरसेवक निवडून आले. शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षाचे 29 नगरसेवक निवडून आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक निवडून आले. असं सगळं असताना आता मुंबईचा महापौर कोण होणार असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. अर्थात 22 जानेवारीला ज्यावेळी आरक्षण सोडत जाहीर होईल महापौर पदाची, त्यानंतर महापौर पदाच्या अनुषंगानं चित्र जे आहे ते स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने महापौर कोण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळताना पाहायला मिळेल. मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसवायचा यासाठी अगदी 2017ची निवडणूक झाल्यापासूनच भारतीय जनता पक्ष हा तयारीला लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 82 जागा जिंकल्या आणि त्यावेळी संयुक्त शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये केवळ 2 जागांचा फरक जो आहे तो होताना पाहायला मिळालेला होता. म्हणजे 2017लाच भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेत होतो की काय अशी स्थिती आलेली असताना त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर झाला, शिवसेनेचा उपमहापौर झाला, शिवसेनेची कडे स्टँडिंग कमिटी राहिली आणि भाजपने बाहेरून शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र तेव्हापासूनच भाजपकडनं मुंबई महानगरपालिकेवर 2022ला जी काही त्यावेळी निवडणूक होणार होती, त्यावेळी आपला महापौर कसा बसेल यासाठी तयारी केली गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र ती निवडणूक 2022ला न होता आता 2026ला झाली. या काळामध्ये सुद्धा भाजपनं मुंबई मधल्या प्रत्येक प्रभागामध्ये जात, प्रत्येक वॉर्डमध्ये जात आपली आपली व्यूहरचना जी आहे ती आखल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्या व्यूहरचनेचा भाग म्हणून मुंबईमध्ये 89 महापौर हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. आता जर आपण पाहिलं तर महापौर पदावरून मुंबईमध्ये बराच सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे महापौर पद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जातं की भाजपचा महापौर होतो अशी सगळी चर्चा होत असताना मुंबईमध्ये जर भाजपला संधी मिळालीच तर अनेकांना असं वाटतं की मुंबईमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसेल. मात्र असं नाही आहे. 44 वर्षापूर्वीच मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसला होता. साल होतं 1982 आणि महापौर झाले होते डॉक्टर प्रभाकर संजीव पै. प्रभाकर संजीव पै हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. 1982 1983 या कालावधीसाठी प्रभाकर संजीव पै हे मुंबईचे महापौर झाले होते. त्याची आठवण ही त्यावेळी मुंबई महानगरपालिका बीट कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांनी शिवसेना एक इतिहास आहे यासारख्या असंख्य पुस्तकांचं देखील लेखन केलेलं आहे असे महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रभाकर संजीव पै यांच्याविषयीची माहिती जी आहे ती प्रसारित केलेली आहे. आणि त्यानंतर अनेकांना कळलं की मुंबईमध्ये भाजपचा पहिला महापौर प्रभाकर संजीव पै यांच्या रूपाने झालेला होता. आज 44 वर्षांनंतर प्रभाकर संजीव पै हे विस्मरणात जरी गेलेले असले म्हणजे भाजपमधल्या एकाही नेत्यांना अजूनही निवडणुका झाल्या तरी प्रभाकर संजीव पै यांचा उल्लेख एकाही निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळं सर्वसामान्यांबरोबर भाजप नेत्यांच्याही विस्मरणामध्ये प्रभाकर संजीव पै गेल्याचं पाहायला मिळालं. प्रकाश अकोलकरांनी जी फेसबुक पोस्ट केलेली आहे त्या फेसबुक पोस्टमध्ये प्रभाकर संजीव पै यांच्याविषयी लिहिताना प्रकाश अकोलकर यांनी असं लिहिलेलं आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये जो काही आकोट विकोट संघर्ष आता पाहायला मिळतोय या संघर्षामध्ये जर भाजपकडे महापौर पदाची संधी दिली गेली तर भाजपचा दुसरा महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे. त्यावेळी प्रभाकर संजीव पै महापौर असताना प्रकाश अकोलकर हे महापालिका बीट जे आहे ते कव्हर करत होते. त्यांनी त्याबाबत दुसरी एक आठवण अशी सांगितलेली आहे की प्रभाकर संजीव पै हे मुंबईचे महापौर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाला संपूर्ण गणवेशामध्ये म्हणजे संघाच्या अ, गणवेश पद्धतीमध्ये त्यावेळी हाफ विजार जी आहे ती होती आणि त्या संपूर्ण संघाच्या गणवेशामध्ये प्रभाकर संजीव पै हे आपल्याला दिसल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता जर मुंबईमध्ये भाजपचा महापौर झालाच, तर अगदी प्रकाश दरेकर, तेजस्वी घोसाळकर यासारख्या नावांची चर्चा जी आहे ती सध्या सुरू होतीये. पाहावं लागेल मुंबईमध्ये भाजपचा महापौर होतो की काही म्हणजे भाजप शिवसेनेकडे ते महापौरपद देतं. नेमकं याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.